हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. गुरुचरित्र पारायणाची आजच्या दिवशी सांगता होते आणि त्याची सांगता करताना सर्वात पहिले देवपूजेला सुरुवात केली. देवघरात गेल्यावर सगळ्यात पहिलं थोडासा भीमसेन कापूर घेते आणि त्या मशीनवरती टाकते. तर एवढा सुंदर प्रचंड सुगंध घरात दरवळत असतो. पूर्ण बेडरूम, हॉल, किचन या सगळ्या ठिकाणी तो सुगंध दरवळतो आणि कधीकधी त्यावरती लवंग टाकली तर अजूनच आपल्या घरातील जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ती नक्कीच दूर होण्याचा प्रयत्न होतो. तर आज पूजा आणि काहीतरी नवीन म्हटलं की आसन हे नवीन नवीन टाकलं जातं आणि आपल्यालाही एक छान प्रसन्न वाटतं. फुलांनी अजून एकदम प्रसन्न वाटत असतं. देवपूजा केल्याच्या नंतर जेवण बनवायची तयारी होती, कारण लवकरच जेवण बनवूया आणि एकदम साधा सोपा नैवेद्य बनवायचा ठरवला होता. तोपर्यंत सकाळी चहा पाणी घ्यायचा म्हणून देवांनाही काहीतरी ठेवलं जातं. तर आजचा सकाळचा नैवेद्य हा चिकूचा एक फळ ठेवलं होतं आणि छान अशी सुंदर फुलवात लावलेली होती. तर नैवेद्यासाठी साधं सोपं आणि सिंपल जेवण बनवायचं ठरवलं. तर त्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे वरण भात. आणि बरेच दिवस झाले, 8 दिवस झाले चक्क वरण भाताला आज आमच्या घरामध्ये बंद होतं, कारण गुरुचरित्राचं पारायण आणि त्याच्यामध्ये फक्त एकच धान्य खाल्लं जातं. तर माणूस एक जरी नसेल खात तर आपणही कुठेतरी कंटाळा करत असतो बनवायचा. तर आज म्हटलं चला वरण भात बनवूया. तर छान असं टोमॅटो वगैरे त्यामध्ये टाकलं. त्याने काय होतं की चव एकदम सुंदर येते आणि तुम्हाला साध्या फक्त जिऱ्याची फोडणी देऊ शकता किंवा मग तुम्ही नुसता गरम मसाल्याची फोडणी दिली तरी ते वरण खूप अप्रतिम होतं. तर एकीकडे लगेच मग कुकर लावलेला आणि साईड बाय साईड म्हटलं चला मसालाही भाजून घेऊया. मसाल्याची भाजी म्हटलं की कांदा खोबरं हे आलेलंच. तर अक्षू सकाळी छान झोपेतून उठलेली आणि म्हटलं तिला बऱ्याच दिवसापासून सवय लावलेली की सूर्यनमस्कार घालायची. 12 नाही पण कमीत कमी तू 5 सूर्यनमस्कार तरी घाल. आणि तीही तेवढ्याच आवडीने सूर्यनमस्कार घालते आणि तिला आपण थोडंसं प्रोत्साहन दिलं की तिला अजून त्याचा उत्साह येतो. नवीन नवीन प्रकार करण्याचा प्रयत्न करते. खरंच तिच्यामध्ये एक प्रकारचे एक छान आणि सुंदर फ्लेक्झिबिलिटी आहे, जे की वयोमानानुसार आपल्यामध्ये जेवढी लहान मुलांमध्ये फ्लेक्झिबिलिटी असते, एनर्जी असते, तेवढी आपल्यासारख्या व्यक्तींमध्ये नाही राहत. कारण आपण मुळात शरीराची पाहिजे तेवढी ही हालचाल करत नसतो किंवा धावपळ करत नसतो. मुलं फटाफट ह्या गोष्टी करत असतात, त्यामुळे त्यांची बॉडी किंवा शरीर जे म्हणतो ना खूप फ्लेक्झिबल असतं. तर इथे साधा आणि सोपा छान असा नैवेद्य बनवलेला आणि छान गरमागरम चपात्या बनवलेल्या. तर मुलांना कधीतरी असं काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर मग कधी चपातीवरती थोडंसं बटर किंवा मग थोडंसं चीज लावलं जातं आणि मग ते अजून त्यांना रुचकर टेस्ट यावी तर डाळीसोबत चपाती अप्रतिम लागते. तुम्ही कधी बनवली तर नक्की ट्राय करून बघा. देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी मी 2-3 दिवसापासून या वाट्या आणल्या. तर साधारण एक छोटी वाटी ही 25 रुपयाला मिळालेली. मुळात वाट्या एवढ्या सुंदर दिसत होत्या आणि एक मीडियम साईज आणि एक त्यापेक्षा एक छोटी साईज अशा 2 साईजच्या वाट्या आणलेल्या होत्या. तर घाई गडबडीत वाट्या धुवून वगैरे काढल्या, पण त्याचं स्टिकर काही निघत नव्हतं. तर मग त्याला मी गरम तव्यावरती ठेवलं. थोडीशी वाटी ही गरम होऊ दिली आणि त्याच्यावरती मग सहज ते इझिली ते जे काही स्टिकर होतं तर ते स्टिकर निघून गेलं आणि ही आयडिया खूप झटपट आहे. जराही त्या वाटीला चिकटपणा हा राहत नाही. तर त्या वाट्या स्वच्छ वगैरे धुतल्या आणि त्याच्यातच नैवेद्य भरलेला. तर आज महाराजांच्या कृपेने कदाचित महाराजांना जे काही आज मागवलं असेल ते त्यांच्याच कृपेने आणि त्यांच्या इच्छेनेच ह्या सगळ्या गोष्टी मागवल्या गेलेल्या आहेत. तर नैवेद्य छान असा छोट्या डिशमध्ये छान असा व्यवस्थित भरून ठेवलेला. तर 4 नैवेद्य होते. तर एक म्हणजे दत्त महाराजांसाठी, एक कुलदेवतासाठी आणि एक पोथीसाठी आणि एक स्वामी समर्थ महाराजांसाठी. तर जो काही आपण ग्रंथासाठी पोथीसाठी नैवेद्य दाखवतो तर तो आपण स्वतःही खाऊ शकतो किंवा मग जर तुम्हाला गाईला खाऊ घालायचं असेल तर तुम्ही गाईलाही तो नैवेद्य हा खाऊ शकता. तर छान असा नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग
आरती केलेली. तर आरती आपल्याला ज्यानुसार आरती घ्यायची किंवा रेग्युलर तुम्ही ज्या आरत्या घेता त्याप्रमाणे आपण आरत्या ह्या घेऊ शकता. तर सकाळची वेळ होती त्यामुळे मग जेवढ्या आरत्या साधारण 5 आरत्या ह्या केलेल्या, हळद कुंकू अक्षता वाहिल्या आणि स्वामी महाराजांना सांगितले. कारण ही गोष्ट गुरुचरित्र पारायण करायचं फक्त मनात क्लिक झालं ते स्वामी महाराजांमुळे खरं तर. आणि एखादी गोष्ट आपल्याला माहीत असते की ह्या वेळेस आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही, परंतु अशा वेळेस 8 दिवस मला अगोदर क्लिक झालं की मी गुरुचरित्र पारायणाला बसावं. आणि खरंच ही गोष्ट मला कदाचित कुणीतरी सुचवली आणि मी ते गुरुचरित्राचं पारायण जसं म्हणतो ना आपण स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथीच्या अगोदर माझं गुरुचरित्राच्या पारायणालाही बसले आणि त्यांची माझी समाप्तीही झालेली होती. तर ही कदाचित स्वामींची इच्छा असावी आणि मलाही त्याचा अनुभव खूप सुंदर आलेला. तर तो अनुभव मी नक्कीच तुम्हाला शेअर करेल. तर नैवेद्य वगैरे झाला, आरती वगैरे झाली आणि त्यानंतर मग अक्षूला स्विमिंगला जायचं होतं आणि मैत्रिणींनी छान डिसाईड केलेलं की चला आपण आज स्विमिंगला जाऊया. स्विमिंगवरून आल्याच्या नंतर भयंकर भूक लागते, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात एक्सरसाइज होते. एक्सरसाइज झाल्या आणि जेवायला बसलो, कारण एवढी जोराची भूक लागलेली. जेवण वगैरे केला आणि मग बराच वेळ होता, तर म्हटलं चला आता आपण कवर लावून घेऊया. तर एक्स्ट्राचे जे काही बुक्स होते आणि कवरही आणून ठेवलेलं होतं. आपण जर बघायला गेलो तर विनाकारण काही गोष्टींचा गरज नसतानाही शाळेवाले खरं तर खर्च काढून घेत असतात. तर आणि शाळेतल्या जे काही वस्तू आहे एक तर त्या शाळेतच मिळतात, नाहीतर मग त्यांनी एक ठरवलेलं एक शॉप असतं, त्या शॉपमधूनच घ्यायचं असतं. तर सगळ्या बुक्सला छान असे कवर वगैरे लावले आणि संध्याकाळी किट्टी पार्टी नियोजन केलेलं. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.